नमस्कार मंडळी. आपल्या हिरव्या हिरव्या मिरच्या हो मार्केटमधून आणल्या. ह्या मी सहसा जेवणासाठी पण वापरते, पण यावेळी मी काहीतरी वेगळंच करणार आहे. जेवणात टाकलं पण छान लागतात. या जास्त तिखट नसतात, तिखट म्हणजे मिरचट नसतात. ह्या अशा तेलामध्ये फ्राय करून खाल्ल्या ना मीठ टाकून, तरी खूप छान लागतात. पण मी आज ह्याची आहे ना जरा दही मिरची बनवते आहे. हो, दही मिरची म्हणजे भाजी नाही बनवत आहे. म्हणजे अशी सुकवणी, वाळवणी बनवते आहे. ही माझी काही रेसिपी नाही आहे. आमच्या इथं आगरी सगळे गाववाले राहतात ना, मग त्यांची म्हणजे रेसिपी आहे. आमच्या बाजूच्या काकी बनवतात, तर त्यांनी मला शिकवलेली. तर मी पण म्हणजे करते दरवेळी, फक्त यावेळी व्हिडिओ करते आहे. हो. मग काय, दह्यामध्ये धनजिरा पावडर, मीठ आणि आमचूर पावडर. आमचूर पावडर पण मी घरीच केलेला होता, सुक्या कैऱ्या करून. आणि जास्त काय नाही, आतमध्ये भरायच्या. मिरचीमधली बी अजिबात काढली नाही, कारण की या मिरच्या तिखटच नसतात. मग मी काय बी काढत बसली नाही. थोडंसं बेसनचं पीठ टाकलं आणि आतून छानपैकी भरून घेतलं. भरून घेऊन छानपैकी जरा 3-4 दिवस वाळवलं. असं तर 2-3 दिवसातच वाळतात, पण दही होतं म्हणून मी जरा 1 दिवस एक्स्ट्राच ऊन दिलं. म्हणजे कसं जरा 3-4 महिने राहतील. छान कडकडीत ऊन दिलं आणि मग काय, ऊन झालं तर मग आपल्या फ्राय करायला तयार. आणि हे साठवणी करून डब्यात भरून ठेवून टाकायची. लहान पोरांना खायला चिप्स आजकाल भेटतात, पण मोठ्यांना काहीतरी चमचमीत असं जेवणासंगती असलं ना, तर मग छान वाटतं. म्हणून मग हे एक ऑप्शन छान आहे, दह्याच्या मिरच्या. चला, आमच्या जेवणासंगतीचा आला एक मस्तपैकी चटका. हो,